शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने रविवार को नागपुर जिले के कलमेश्वर में शिवाजी महाराज के प्रतिमा का अनावरण किया। इस मौके पर सभा को संबोधित करते हुए उन्होंने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पर जमकर निशाना साधा। मुझे और पवार को खत्म करने के लिए अमित शाह महाराष्ट्र आ रहे हैं, लेकिन यह मुझे और पवार को खत्म नहीं कर सकता। जनता तय करेगी कि हमें हटाना है या नहीं। उद्धव ठाकरे ने गृह मंत्री अमित शाह को सीधी चुनौती दी कि अगर हिम्मत है तो शिवसेना को खत्म करके दिखाए। की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामा नये। जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात, अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय, संपू देणार आहात? तुम्हाला मी सरळ सांगतो, मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवेल, अमित शहा संपू शकत नाहीत। या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस, मी घरी बसेन, पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस, तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल। आणि हा लढा केवळ माझा नाहीये, हा लढा केवळ पवार साहेबांचा नाहीये, नुसता काँग्रेसचा नाहीये, हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे। एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय, माझा नुसता पुतळा उभारताय का? जी शिकवण जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात। महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं, संपूर्ण देशावरती संकट आलं होतं, तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही। आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होतं, सुलतानी संकट होतं, ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवतांनी रोखलं, म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत। आणि आज दिल्ली आम्हाला डोळे वठरून दाखवते। ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत जनता वाटते की काय? ही जनता कमकुवत नाही। आणि मी आज सांगतोय, ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय, जर पटत असेल तर हो सांगा हात वर करून, नसेल तर नाही सांगा, की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय, मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नकोय, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे। आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही कामगार आहोत, आम्ही शिवरायाचे मावळे आहोत, आमच्या मनगटामध्ये जोर आहे, आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय। तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नकोय, त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही। हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे। आज त्यांना जे वाटतं की मी म्हणजे कोणीतरी आहे, तुम्ही कमवायचा नाही, दररोज दिल्ली समोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे। ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही। मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि नाही ते गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र आहेत। महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे, आणि त्यांचे जे कार्यक्रम चाललेत जाऊ द्या। आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे, एक एक योजनांचा पाऊस पाडताय, लाडकी बहीण द्या ना, पैसे तुमच्या खिशातले नाही देत, माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देतायत। मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना, पोचली की नाही तुमच्यापर्यंत? पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे, कारण मी माझे पैसे नव्हते दिले, मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं। महान्यूज 7 के लिए विजय गावंडे, नागपुर।